भाऊ, राजकीय समीकरणं बदलताना पाहायला मिळतात. आता दोन राष्ट्रवादी एकत्र चंदगडमध्ये निवडणूक लढवण्यासाठी एकत्र येत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रामध्येही असे प्रकार आणखी घडू शकतो. नाही, जिल्हा स्तरावरती हा निर्णय ज्यावेळी आपण लोकांना देतोय त्यावेळी या गोष्टी होतात आहेत. काल पण देखील असाच काही प्रयोग आमच्याही बाबतीत पुणे शहरामध्ये ज्यावेळी आला, जिल्ह्यामध्ये आला, तर आम्ही सुस्पष्ट भूमिका घेतली की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. आता त्या पक्षाने ते ठरवलं पाहिजे, कारण आपण राज्यामध्ये ज्यांच्या विरोधात आपण लढतोय आणि मग स्थानिक स्तरावरती पातळीवरती जर आपण असे निर्णय जर आपण द्यायला लागलो किंवा घ्यायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदला होणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये घेतलं तर ते परत विधानसभेमध्ये होणार आहेत. कारण तुम्ही आता एकत्रित लढतायत, मग पुढे तुम्ही कुठच्या तोंडाने लोकांसमोर जाणार आहात, तर हा एक प्रश्न आहे. पण तो त्या पक्षाचा विचार आहे आणि म्हणून मला असं वाटते आम्ही त्याच्यात प्रतिक्रिया देणं काय उचित होत नाही. आता काँग्रेस पक्षाने लोणावळ्याला म्हणा, ते तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबरोबर जात आहे. काही विभागांमध्ये छुपी भाजपबरोबर पण युती काय होते का, असाही प्रश्न ज्यावेळी निर्णय होता, तर आम्ही आमच्याकडनं तर ती सावध भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. किमान महाविकास आघाडी सोडून कुणीही जायचं नाही. जर नाही आले तर आम्ही स्वबळावरती लढण्याची आमची मनस्थिती, मानसिकता आहे. आम्ही कमी जरी झालो तरी देखील स्वाभिमानाने आम्ही लढू, अशी भूमिका पक्षाच्या वतीने आमची आहे.